नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ना कुठला व्लॉग ना कुठली रेसिपी, आज मी तुमच्या सोबत माझ्या घराच्या डेकोरेशनसाठी मीशोवरून काही वस्तू ऑर्डर केलेल्या होत्या, तर तेच डेकोरेटिव्ह आयटम्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे आणि आधीच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की माझ्या घराची रिनोव्हेशनचे काम चालू आहे आणि लवकरच माझं ड्रीम होम कंप्लीट होणार आहे। तर त्याच्याच डेकोरेशनसाठी मी काही वस्तू ऑर्डर केलेल्या होत्या। एकदमच सगळ्या वस्तू ऑर्डर केल्या नाही, थोड्या थोड्या करत मी ह्या वस्तू ऑर्डर केलेल्या होत्या। तर त्याच वस्तूंची शॉपिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ। तर मैत्रिणींनो, आपल्या होम डेकोर आयटममध्ये सर्वात पहिला जो आयटम आहे तो आहे हा उरली पॉट। तर मैत्रिणींनो, हा उरली पॉट मी समथिंग 130 ते 140च्या रेंजमधला असेल। तर मस्त आहे आणि तुम्हाला बघताना पितळेचा वगैरे वाटत असेल तर तो पितळेचा नाही, त्याच्यावरती जी आहे ना ती गोल्डन पॉलिश केलेली आहे। पण आपण जर ओकेजनली यूज केला तर मस्त टिकेल। हेवी पण आहे आणि पितळेचा नाही, मेटलचा आहे, त्याला पॉलिश केलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आणि मस्त आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू प्राइस, त्याच्या प्राइसनुसार खरंच खूप मस्त आहे। तर याची प्राइस 130 रुपयापर्यंत येईल। त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे, हे वॉल पीसेस ऑर्डर केलेले होते। तर हे 149मध्ये म्हणजे 2 पीस आलेले आहेत। तर एका पॅकेजिंगमध्ये आपल्याला हे 3 पीसेस येतात। तर 149 म्हणजे 149मध्येच मला हे 2 आयटम मिळाले। हे मस्त आहेत। तर एकामध्ये ही गणपतीची फ्रेम आहे, तर खूपच मस्त हे पण आयटम आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू प्राइस त्याच्या किमतीनुसार तर मला तर खूपच आवडले। मस्त मटेरियल आहे, हे MDFचा बोर्ड आहे आणि त्यावरती ही पेंट केलेला आहे। हाही आयटम एकदम मस्त आहे, किमतीच्या मानाने खरंच खूप मस्त आहे। तर हा आयटम मला 149मध्ये मिळाला। एका पॅकेजिंगमध्ये 3 पीस आहे। त्यानंतर हा एक गणपतीचा आणि नेक्स्ट आहे हे बटरफ्लायज आहेत। हे खूप मस्त आयटम आहे, म्हणजे किमतीच्या मानाने खरंच खूप मस्त मिळाला मला। तर यालाही आपण अशा पद्धतीने पाहिजे तसं आपण आपल्या भिंतीवरती अरेंज करू शकतो। खरंच खूप मस्त आहे। आपला जो थर्ड आयटम आहे तो आहे हे अल्फाबेट्स। तर हे होम नाव आहे, इतकं मस्त आहे ना। मी म्हटलं हॉलमध्ये ज्यावेळेस आपला हॉल वगैरे रेडी होईल ना त्यावेळेस हॉलमध्ये म्हणजे एखाद्या वॉलवरती लावण्यासाठी खूपच मस्त आहे। हाही मला असं वाटतं की काहीतरी 100 रुपयाला मला मिळाला। प्राईसच्या नुसार जे त्याची किंमत आहे, किमतीच्या मानाने खरंच खूपच मस्त असा मिळालेला आहे मला। खूप हेवी मटेरियल नाही म्हणता येणार, थिकनेस कमीच आहे, पण मग मस्त आहे असं प्राईजनुसार चांगला आहे। आणि 100 रुपयात असंही मार्केटमध्ये काही खूप म्हणजे भारी वस्तू येऊ शकत नाही, तर त्या प्राईसच्या मानाने तर खरंच खूप मस्त आहे। त्याच्यानंतर हा आहे नेक्स्ट आयटम, हाही मला 130 रुपयालाच मिळालेला आहे। तर हे असे मस्त असे वॉल हँगर, ह्याच्यावरती पण आपण मस्त कुठलं एखादं शो पीस वगैरे हँग करून ठेवू शकतो। हे फक्त 130 रुपयाला मला मिळालं आणि प्राईसच्या मानाने खरंच हे पण खूप मस्त आहे। ह्याच्यावरती एखादं छोटंसं फ्लॉवर पॉट वगैरे असं जर ठेवलं ना तर हे मस्त वाटेल हॉलमध्ये म्हणा, बेडरूममध्ये म्हणा, खरंच खूप मस्त वाटेल। हेही चांगलं आहे, प्राईसच्या मानाने खरंच खूप मस्त आहे। तर मैत्रिणींनो, नंतर आपला हा आहे अजून एक नेक्स्ट आयटम। तर हाही एक वॉल पीसचाच प्रकार आहे। तर मला हे पण फक्त 104 रुपयामध्ये 8 पीस मिळाले। याचंही मटेरियल सोच आहे, म्हणजे खूप काही हेवी नाही, पण छोटे छोटे असे फ्लॉवर पॉट्स येतात बघा, तसे फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून टीव्हीच्या बाजूला, टीव्ही कॅबिनेटच्या बाजूला किंवा बेडरूममध्ये डेकोरेशनसाठी मस्त आहे। तर हे 104 रुपयाला मला 8 मिळाले। आता 104 रुपये म्हणजे खूप काही मोठी रक्कम नाही, त्या मानाने मस्त आहे, खूप हेवी नाही आणि खूप लगेचच एकदम चीप पण नाही। तर हे मला 104 रुपयाला मिळालं। त्याच्यानंतर मैत्रिणींनो, हा आहे नेक्स्ट आयटम। तर हा मी किचनसाठी मागवलेला होता कप स्टँड। तर हा मला 143 रुपयाला मिळाला। ह्याच्यात आपले जवळजवळ 12 कप बसतात, 12 म्हणजे 1 डझन कपासाठी मस्त आहे। आणि हा 143 रुपयाच्या मानाने खरंच खूप मस्त आहे बरं का।
म्हणजे कप बशा वगैरे ठेवू शकत नाही आपण, फक्त कपासाठी आहे आणि 143 रुपयाला मला मिळाला। या सर्व गोष्टी मी काही एका दिवसात ऑर्डर नाही केल्या, खूप दिवसापासून, जवळजवळ 4-6 महिन्यापासून मी या सगळे आयटम ऑर्डर करत होते। म्हणजे 8-15 दिवस झाले की एखादी वस्तू, 8-15 दिवस झाले की एखादी वस्तू, अशा करत करत या सगळ्या एवढ्या वस्तू साचलेल्या आहे। त्याच्यानंतर आपला नेक्स्ट आयटम आहे, हे पण एक डेकोरेटिव्ह आयटमच आहे, कॅन्डल होल्डर सारखं यूज करू शकतो आपल्याला। पण इथे मला ना ह्याची क्वालिटी एवढी काही आवडली नाही, म्हणजे इतकं छान मिळालंच नाही ते क्वालिटीच्या, म्हणजे प्राईसच्या मानाने। याची प्राईस आहे 349 रुपये। ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी शॉपिंग केली त्यावेळेसच्या हे प्राईस आहे, आता कदाचित कमी असतील किंवा जास्तही झाले असतील ते मी सांगू शकत नाही। तर हे थोडंसं ना ह्याचा लॉकचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं गॅप जातो मध्ये, हे बघा असं प्रॉपर बसत नाही। तर हे पण असं वॉल हँगर टाईपच आहे, आपण वॉलला हँग करून ह्याच्यामध्ये कधी ओकेजनली दिवाळी, दसरा, काही सणावाराला कॅन्डल, टी लाईट कॅन्डल ठेवून असं याला ॲज अ डेकोरेशन म्हणून आपण यूज करू शकतो। हेही मस्त आहे। त्याच्यानंतर मैत्रिणींनो, हा एक नेक्स्ट आयटम, तर आपण जे हे टी लाईट कॅन्डल होल्डरसारखं घेतलेलं आहे ना, तर त्याला ना असं भिंतीवरती हँग करण्यासाठी मी या पद्धतीचं आहे ना हँगर ऑर्डर केलं होतं। कारण की समजा आपल्याला जर टी व्ही कॅबिनेट वगैरे त्याच्या बाजूला किंवा डोअरच्या बाजूला असं कुठे हँग करायचं असलं तर त्याला हँगरची गरज पडेल, म्हणून हे हँगर ऑर्डर केलेले होते। तर याची प्राईस मला असं वाटतं काहीतरी 170 रुपीज मला पडली होती। तर हे 2 आलेले आहे, तर हे म्हणजे ह्याच्यासाठीच मी ऑर्डर केले होते की ह्याला हँग करण्यासाठी हे 2 हँगर ऑर्डर केलेले होते। त्याच्यानंतर मागच्या महिन्यामध्ये ना आम्ही तुळजापूर, अक्कलकोट दर्शनासाठी गेलो होतो। तर मग अक्कलकोटमध्ये ना मला हे इतकं छान ना नेमप्लेट मिळाली, मला एवढी आवडली। तर ही नेमप्लेट मी काही मिशोवरतून वगैरे ऑर्डर नाही केली, ही मी अक्कलकोटमधून घेतलेली आहे। श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि त्याच्यानंतर हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो। तर इतकं सुंदर याच्यावरती लिहिलेलं आहे। आणि ज्यावेळेस आपलं घर पूर्ण कंप्लीट होईल ना, त्यावेळेस म्हटलं आपले जे मेन डोअर आहे ना त्या दरवाजाच्या बाजूला ही नेम प्लेट लावावी, म्हणजे एक देवाचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत असं एक आपल्याला ह्याच्यामुळं हे होईल। तर ही मस्त अशी नेम प्लेट आहे, ही मी मिशोवरतून काही ऑर्डर नाही केली, मी ही अक्कलकोटवरतून आपलं जे स्वामींचं मंदिर आहे ना, तर मंदिरामध्ये स्टॉल लागलेला होता, त्या स्टॉलमधून हे घेतले। हे पण खूप सुंदर आहे, म्हणजे माझी जेवढी आतापर्यंतची शॉपिंग आहे त्यातला सगळ्यात फेवरेट पार्ट ही नेम प्लेट आहे। आता आपलं ज्यावेळेस घराचं काम रेडी होईल ना, ज्यावेळेस फरशी वगैरे सगळं रेडी झालं की त्यावेळेस सगळ्यात पहिले ही जी नेम प्लेट आहे ना ती आपल्या मेन डोअरच्या बाजूला लावायची। त्याच्यानंतर हे जे 2 फ्लॉवर पॉट आहे ना, तर आमच्या घराजवळच एक लोकल शॉप आहे, त्या शॉपमधून मी हे विकत घेतले। एक फ्लॉवर पॉट मला 70 रुपीजला पडाला, 140 रुपयाला जोडी मिळाली मला याची। तर हे खूप मस्त आहे, याच्यामध्ये फ्लॉवरचा बंच घ्यायचा बाकी आहे। तर हे मस्त आहेत, हे काही ऑनलाईन वगैरे ऑर्डर नाही केले, हे मी आमच्या तिथल्या लोकल शॉपमधून घेतलेले आहे। मैत्रिणींनो, ही होती माझी छोटीशी होम डेकोर आयटमची शॉपिंग। तर तुम्हाला माझी आजची शॉपिंग कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या अशाच नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर।